नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. गिरीश महाजन यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था आणि इतर माध्यमातून भूखंड लाटले आहेत. भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला तर फक्त एक नमुना आहे, सॅम्पल आहे. यामागचं खरं विद्यापीठ म्हणजे BHR आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. एकेकाळी हेच किशोरप्पा आणि मंगेश चव्हाण मित्र होते. मंगेश चव्हाण हा कसा घातकी, कसा विश्वासघातकी, कसा पांढरीत खंजीर खुपसतो याचं पहिलं उदाहरण मी आहे. त्यानंतर मैत्रीत पाटीत खंजीर खुपसणारं दुसरं उदाहरण करण पवार ठरलंय आणि आता किशोरप्पाच्या रूपाने पुढे आलंय. आणि स्थानिक तर आपण बघितलंय, कृष्णेश्वर पाटलांसारखे शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, नगरसेवक तर असे खूप आहेत. त्यामुळे आता कळेल यांची खाण्याचे दात आणि दाखवायचे दात काय, यांच्या पोटात काय, यांच्या ओटात काय. याचं उदाहरण नगरपालिकेला दिसेल ना. आता गोष्टी तर मोठ्या गेल्या होत्या ना, मी घरातला देणार नाही, कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील, घरातला दिला डिपॉझिट जप्त करा. आता कळून जाईल ना हे किती सत्यवान आहे, हे बोलतात तसे वागतात का नाही, कृतीने कळेल ना. आम्हाला तर पूर्णपणे खात्री आहे, कारण की आम्ही अनुभवलंय कसे त्या ठिकाणी विश्वासघातकी झाले. म्हणून याची खात्री आता सगळ्यांना पटली का याचा टांगा पलटी व्हायला वेळ लागणार नाही. मी आरोप नाही करत आहे, मी सत्य बोलतोय. एका बाजूला आमची MIDC आहे, जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्यामागे MCIDC म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय. दुसऱ्या बाजूला मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो, आणि एका बाजूला मी नाही त्यातला कडी लावा हातला. या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची, ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं. आणि भूखंडाच्या बाबतीत अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे, फक्त सॅम्पल आहे. त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर भाईचंद हिराचंद रायसोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन आहे. चौकशी करा मुख्यमंत्री महोदय, मग कळेल तुम्हाला. आणि त्यांचे जे म्हणतो ना अंडे पिल्ले जे जवळपास राईट लेफ्ट तपासा एकदा. जे 2018ला 44 गुंठे जमीन असणारा, 1960 रुपये पगार असणाऱ्या एका कुटुंबातला 11वी 12वी नापास करून 1000 कोटीचा 3 वर्षात 4 वर्षात 5 वर्षात मालक होऊन प्रेस घेऊन सांगतो मी जमिनी घेतो. कुठून हा पैसा कमवला का लुटला, हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सरकारचा म्हणजेच कराचा म्हणजेच जनतेचा पैसा जर कोणी लुटत असेल तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला तत्वाच्या गोष्टी करायच्या. ज्या योजना आम्ही मंजूर केल्या आहे, आम्ही पायाभरणी केले, त्या पद्धतीने दाखवायचं की आम्ही 56 वर्षाची पाणी पुरवठा योजना आणली म्हणून श्रेय घ्यायचं. आणि अमृत 2 मध्ये या उन्मेष पाटलांनी त्या योजनेचा समावेश करून मंजूर केली. असं लिंबत तर समोरासमोर या आणि सांगा. आणि खोटं बोलतात, म्हणून हे सगळं खोटं, ही दिशाभूल, ही फेक नॅरेटिव्ह, याचा पर्दाफाश करून भाजपला हद्दपार करण्यासाठीचा निर्धार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.